आजच्या संदेशामध्ये सद्गुरू आम्हाला संतुलनाविषयी बोलताय. पहिलं हा प्रश्न पडतो, संतुलन म्हणजे काय? एखादा पदार्थ तुम्ही शिजवला, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थाचे घटक तुम्ही टाकता, तेव्हा त्या पदार्थांच्या प्रमाणाचं एक संतुलन असतं. मग त्याच्यामध्ये मिरची किती टाकली असेल, तुम्ही तेल किती वापरलं, मीठ किती टाकली, त्याचं प्रमाण जर कमी झालं, त्याचं संतुलन जर बिघडलं, तर तो पदार्थ बेचव होतो. थोडं जर आपण आणखीन खोलामध्ये जर गेलं तर तो पदार्थ चवदार होतो, याचा अर्थ तो पौष्टिक सुद्धा होतो. मूळतः संतुलन जर असेल, नैसर्गिक संतुलनामध्ये एक प्रकारचं सौंदर्य आहे, एक प्रकारची पौष्टिकता आहे आणि एक प्रकारची समृद्धी आहे. मग ते संतुलन एखाद्या पदार्थात असो, एखाद्या नात्यामध्ये असो, एखाद्या क्रियेमध्ये असो, एखाद्या नात्यामध्ये देवाणघेवाणीच्या बाबतीमध्ये संतुलन असेल तर ते नातं टिकून राहू, नाही तर फक्त येऊ द्याच असं जर असेल ते नातं लवकर काय होतं, संपुष्टामध्ये. म्हणजे संतुलन तुम्हाला आयुष्यामध्ये सुरक्षित बनवतं, हे लक्षात ठेवा. तुम्हाला जीवनामध्ये समृद्ध बनवतं. बरोबर आहे. मगाशी कोणीतरी विचारलं संतुलन का गरजेचं. एक संतुलित जीवन तुम्हाला नेहमी उत्कर्षाकडे घेऊन जातं. संतुलन फार महत्वाचं आहे. एखाद्याचा मेंदू खूप ताकदवर आहे, बुद्धी खूप कुशाग्र आहे, शरीर त्याचं कायम जीव गेलेलं आहे. एखाद्याचं दोन्ही पण गोष्टी चांगल्या आहे, पण आत्मिक ऊर्जा निगेटिव्ह आहे. संतुलन पाहिजे. तुमचं शरीर, मन आणि तुमची ऊर्जा या संतुलित नाही. त्या संतुलित असण्याचा फायदा असा आहे, तसं एखादी सायकल आहे, तिथं जर बॅलन्स केला तुम्ही, तिथं संतुलित केली दोन्ही चाकं, तर तुम्ही प्रवास कराल ना. नाहीतर तिथेच पडा आहे, तिथे धडपडाल. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगतात, तुम्हाला जर तुमचं कार्य, तुमच्या भावना, म्हणजे ते कार्य करण्याच्या पाठीमागे भावना असते प्रत्येकाची. मी नेहमी उदाहरण देतो, अतिरेकी पण बंदूक चालवतो, AK-47 आणि सैनिक पण चालवतो, पण त्याच्या क्रियेच्या पाठीमागची भावना दोघांची पण एकदम विरुद्ध आहे. एकाला दहशत तयार करायची, एकाला संरक्षण करायचंय. आणि म्हणून आपण जीवनामध्ये कुठली क्रिया करत असताना त्या पाठीमागची जी भावना आहे, ती भावना शुद्ध असणं फार गरजेचं आहे. त्याला शुद्ध भावना म्हणजे संतुलित भावना. तुमची क्रिया आणि तुमची भावना या संतुलित जर असल्या, त्याचे परिणाम देखील आपोआप संतुलित होतात. संतुलित आणि शुद्ध भावना म्हणजे काय? ज्या कृतीमधून सर्वांचं कल्याण साधलं जाईल अशी कृती म्हणजे काय? शुद्ध आहे. आणि म्हणून आपण जीवनामध्ये ज्या कृती करतो, त्या कृतींच्या पाठीमागे जी भावना आहे, ती भावना तुमची शुद्ध असायला हवी, ती कल्याणकारी असायला हवी आणि ती तुमच्यासाठी गरज आहे त्या गोष्टींसाठी असा, तुम्हाला आवड आहे अशी नसाय. संतुलन साधण्याची अजून एक पद्धती काय? उपवास साधना करणे. उपवास करा. फक्त शरीरासाठी महत्वाचं नाही येते, तुमचं मन स्थिर होण्यासाठी पण महत्वाचं आहे. जो उपवासी माणूस आहे ना, त्याचं शरीर त्याच्या लवकर ताब्यामध्ये, म्हणजे खाली राहतं ना, त्याचं शरीर त्याच्या अशी हाल करतं, इंद्रिय ऐकत नाही. आणि म्हणून सद्गुरूंना आम्हाला सांगावं लागलं की जर तुम्हाला कृती, कार्य, भावना आणि त्याचे परिणाम ह्याचे जर संतुलन साधायचं असेल, तर तुम्हाला त्याची सुरुवात कशी करायची आहे? विचारांमध्ये संतुलन आणायचं. तुम्ही जेव्हा विचारांमध्ये संतुलन आणाल ना, तेव्हा तुमच्या कृतीमध्ये, तुमच्या भावनेमध्ये आणि परिणामामध्ये आपोआप काही संतुलन येईल. पहिलं व्यसन जर घालायचे असेल ना, ती विचारांना घाला. तुमच्या डोक्यात जे विचार येते ना, त्या विचारांवरच नियंत्रण निर्माण करा, कारण ती विचार संतुलित करा. बघा, तुम्हाला लग्न करायचंय, पळून जाऊन पण होऊ शकतं आणि घरच्यांची संमतीने पण होऊ शकतं. संमती मिळवण्यासाठी तुम्हाला प्रचंड संघर्षातून पण जावं लागू शकतं. अगदी जीव घेण्या संघर्षातून पण जावं लागू शकतं. तुमच्यावर जीव येणं, हल्ला पण होऊ शकतो, तेवढा विरोध बी होऊ शकतो. पण त्या विरोधाची तयारी जर तुम्ही ठेवली तर कधी कधी सहज त्या गोष्टी साध्य होतात. पण तुमचा संकल्प पाहिजे सत्याच्या मार्गाने. तुम्ही जर गेला तर आनंद असतो. ह्याच्यामध्ये संतुलन जर साधायचं असेल, तुम्ही सुरुवात विचारांपासून करा. तुमचे विचार शुद्ध झाले एकदा की तुमचे, आज आपण वेलनेस मधून काय करतो, आपले विचार काय करतो, शुद्ध करतो. आणि हे विचार जर शुद्ध झाले तर तुमची कृती सुद्धा काय होणार आहे, शुद्ध होणार आहे. आणि ती शुद्धता तुमची विचारांपासून सुरू होत. आणि म्हणून तुम्हाला प्रत्येक घटनेमध्ये परमेश्वराची इच्छा दिसेल. जर तुम्ही अशा प्रकारचे जीवन जगलात तर त्यासाठी तुम्हाला तुमचे विचार जे आहेत ते संतुलित करणं गरजेचं आहे आणि ती त्या चांगल्या परिणामांकडे जाण्याची पहिली पाहिजे. आज श्रीराम सर आणि सब्दीजींनी तो आपल्याला कोट दिलेला आहे. त्या कोटामध्ये असं सांगितलं आहे की तुम्हाला जर तुमचं कार्य, भावना आणि जीवनाचे परिणाम याबाबत संतुलन साध्य करायचं असेल तर तुमच्या विचारांमध्ये संतुलन आणणे हे महत्त्वाची पायरी आहे. सपोज जर आपण गेलं काम करत असे, आपल्याला माहिती की आपण ते परफेक्शनली करतोय, परिपूर्ण करतोय, पण त्याच्यातून काही जर आऊट दिसलं नाही आपल्याला, तर तेव्हा आपल्यामध्ये नेगेटिव्हिटी येते, तेव्हा आपण नकारात्मक होतो त्याच पोझिशनमध्ये, त्याच कामाच्या रिलेटेड. तर मग आपण तिथं पॉझिटिव्हली परत तेच काम त्याच पद्धतीने, तितक्याच परफेक्शनने आपण कसं करू शकतो, जेणेकरून आपली भावना, आपलं कार्य किंवा मानसिकता त्या स्टेजला लगेच बदलून आपण तिथे परत त्याच्यात म्हणजे पुन्हा त्या कामामध्ये समर्पणची बाहेर कशी घेऊ शकते आपल्या आयुष्याची, आपल्या कामाबद्दल असेल किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये कसे. सर, पहिला प्रश्न असा आहे की संतुलन का बरे हे केलं आहे रिलेटेड बाय तुमचं. जसं की आपण बघतो, जर पाण्याचा बर्फ झाला तर ते म्हणजे आदरता पण निर्माण करत नाही, म्हणजे मृषींना पण जगू देत नाही आणि पायी बनून झाडाला पण जगून देत नाही. असे कोणाच्या उपयोगाला पण जपतात असे. आणि म्हणजे पूर्ण जीवनसृष्टी बनवलं असे.
तर मग संतुलन का बरं हे केलं पाहिजे. आणि नंतर विचारलेलं की मनाच्या याच्यावरती आता ध्यान वगैरे करून आपण संतुलन कसं तर संतुलित झाल्यानंतर प्रगती कशी होईल. सर सद्गुरूंनी आपल्याला जे वचन दिले की तुम्हाला जर तुमचं कार्य भावना आणि जीवनाचे परिणाम याबाबत जर संतुलन साध्य करायचं असेल की तुमच्या विचारांमध्ये संतुलन आणणे ही एक महत्त्वाची पायरी आहे. विचारांचं संतुलन म्हणजे काय आणि ते जर साध्य करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागतं. तर सर विचारांचं संतुलन आपण कशा प्रकारे साधू शकतो. कारण आज जर बघितलं विचारांचं संतुलन जर आपल्याला साधायचं असेल तर आपल्याला मनावरती पहिल्यांदा स्थिर व्हावं. कारण आज जर बघितलं कोणते कार्य आपण जर करत असेल तर आपल्याला सल्ले घेणारे भरपूर आहेत की नाही तुम्ही अशा प्रकारे करा किंवा अशा पद्धतीने करा, तुम्ही या मार्गाने जा किंवा त्या मार्गाने जा, असे सल्ले घेणारे भरपूर असतात. पण हे जे सल्ले आपल्याला मिळतात तर त्यावेळेस आपण आपलं स्वतःचं संतुलन कशा प्रकारे साधलं पाहिजे. आज मला प्रश्न मला प्रश्न असा आहे की सद्गुरू सांगताय की जीवनामध्ये आणि विचारामध्ये संतुलन राखलं पाहिजे. पहिलं तर असंतुलित जीवन म्हणजे काय आणि जर आपल्याला संतुलन हवं आहे तर प्रत्येकाला वाटतं की मी जे गोष्ट करतो त्याच्यामध्ये संतुलन हवं आहे, परंतु ही गोष्ट एवढी सोपी नाही की त्याच्यामध्ये आपण सहज आपण त्याच्यामध्ये स्टेबल राहून जाऊ. याच्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे. मित्र आजच्या संदेशामध्ये सद्गुरू आम्हाला संतुलनाविषयी बोलत आहे. पहिलं हा प्रश्न पडतो संतुलन म्हणजे काय. एखादा पदार्थ तुम्ही शिजवला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थाचे घटक तुम्ही टाकता तेव्हा त्या पदार्थांच्या प्रमाणाचं एक संतुलन असतं. मग त्याच्यामध्ये मिरची किती टाकली असेल, तुम्ही तेल किती वापरलं, मीठ किती टाकलं, त्याचं प्रमाण जर कमी झालं, त्याचं संतुलन जर बिघडलं तर तो पदार्थ बेचव होतो. आता थोडं जर आपण आणखीन खोलामध्ये जर गेलं तर तो पदार्थ चवदार होतो, याचा अर्थ तो पौष्टिकसुद्धा होतो. जसं एखादं फळ परिपक्व अवस्थेमध्ये जर खाल्लं तुम्ही तर ते संतुलित असतं, म्हणून ते आम्ही खातो. कारण त्याचे पोषक घटक एका संतुलित मात्रेवरती त्याच्यामध्ये उपलब्ध असतात. तुम्ही जर त्या संतुलनाची मर्यादा किंवा त्याची सीमा जर ओलांडली त्या फळाने तर ते सडेल. म्हणून संतुलन ही जी गोष्ट आहे ती त्या पदार्थाची जी चव आहे ते चवीवरून तिची पौष्टिकता ठरते. आणि म्हणूनच आजकाल जी फूड इंडस्ट्री आहे त्यांनी चव हातामध्ये घेतली आणि कृत्रिम चव निर्माण करून त्याच्यामध्ये पौष्टिकता असल्याचा भास निर्माण केला. जसं एखादं प्लास्टिकचं फूल बनवून ते ओरिजिनल असल्याचं भासवलं जातं त्या रंगाद्वारे, त्याच्या टेक्स्चरद्वारे, त्याच्या स्पर्शाद्वारे, परंतु ते ओरिजिनल नसतं. तसं आज आम्हाला भासवलं जातं. आमची जी चव आहे ती आमची ताब्यात घेतली जाते, रंग ताब्यात घेतले जातात आणि ते कृत्रिमरित्या बनवून आम्हाला तसं भासवलं जातं. पण मूळतः संतुलन जर असेल, नैसर्गिक संतुलनामध्ये एक प्रकारचं सौंदर्य आहे, एक प्रकारची पौष्टिकता आहे आणि एक प्रकारची समृद्धी आहे. मग ते संतुलन एखाद्या पदार्थात असो, एखाद्या नात्यामध्ये असो, एखाद्या क्रियेमध्ये असो, एखादं यंत्र आहे त्या यंत्राचे सगळे जे भाग असतात जर एकमेकाबरोबर जर संतुलित असले तर ते यंत्र विना संघर्ष काम करतं. म्हणजे त्याचा एखादा घटक, एखादा त्याचा पुर्जा जर थोडासा असंतुलित झाला तर ते इंजिन आवाज द्यायला. आपल्या शरीरामध्ये जे सांधे आहेत किंवा जे स्नायू आहेत, मणके आहेत, हाडं आहेत, ते जर एकमेकाबरोबर संतुलित असले तर ते आवाज करत नाही, त्याचं घर्षण होत नाही. पण त्याचं संतुलन जर बिघडलं, ज्यावेळेस आपण म्हणतो की उंच टाचाचे बूट घातले जातात उंची वाढवण्यासाठी, आणि शरीराचं संतुलन बिघडतं आणि अशा व्यक्तींच्या पायांमध्ये, गुडघ्यांमध्ये, कमरेमध्ये जे हाडं आहेत त्यांच्यामध्ये झीज होते आणि ते तिरप्याप्रमाणे घसून असे त्यांच्यामध्ये गॅप तयार काही कालांतर. म्हणजे तो जो गॅप आहे तो त्यांच्या वेदनांना आणि त्यांच्या जीवनामध्ये ज्या हालचाली आहे त्या हालचाली अवघड करून टाकतो आणि त्यांचं जीवन अवघड करतो, वेदनामय करतो. एखाद्या नात्यामध्ये देवाणघेवाणीच्या बाबतीमध्ये संतुलन असेल तर ते नातं टिकून राहतो, नाही तर फक्त येऊ द्याच असं जर असेल ते नातं लवकर काय होतं, संपुष्टामध्ये थांबून जातं. आणि म्हणून कुठलंही वाहन जेव्हा आपण घेतो त्या वाहनामध्ये 4 चाकांमध्ये व्हील बॅलन्सिंग असतं. 4 चाकांचं जे व्हील चाकं जर एकमेकाबरोबर जर संतुलित नसतील तर ती गाडी पलटी होऊ शकते. आता आपण बघतो ह्या ज्या महागड्या गाड्या आहेत, ज्या कोटीच्या पुढे ज्यांच्या किमती आहे, त्या गाड्या सहसा पलटी नाही,
म्हणजे कितीही रस्ता खालीवर असला आणि कितीही तुम्ही एखाद्या टर्नला जर गाडी तुमची स्लिप झाली तर इतर गाड्या पलटी होतात, ह्या गाड्या पलटी होत नाही कारण त्याच्यामध्ये तेवढं बॅलन्सिंग असतं. तर चाक पुढे पळतं, यांचं चाक आडवं सुद्धा पळतं. म्हणजे आडवं जरी तुमची गाडी घसरत गेली तरी पण त्याचं संतुलन बिघडत नाही. म्हणजे संतुलन तुम्हाला आयुष्यामध्ये सुरक्षित बनवतं, हे लक्षात ठेवा. संतुलन तुम्हाला जीवनामध्ये सुरक्षित बनवतं, तुम्हाला जीवनामध्ये समृद्ध बनवतं. बरोबर आहे. मगाशी कोणीतरी विचारलं संतुलन का गरजेचं. एक संतुलित जीवन तुम्हाला नेहमी उत्कर्षाकडे घेऊन जातं. एखाद्याचं शरीर फार ताकदवान आहे पण मेंदू मात्र गुडघ्यात आहे, काय होईल विचार करा. तो बॅटने चेंडू मारायच्या ऐवजी माणसं मारेल. संतुलन फार महत्वाचं आहे. एखाद्याचा मेंदू खूप ताकदवर आहे, बुद्धी खूप कुशाग्र आहे, पण शरीर त्याचं कायम जीव गेलेलं आहे. एखाद्याचं दोन्ही पण गोष्टी चांगल्या आहे पण आत्मिक ऊर्जा निगेटिव्ह आहे. संतुलन पाहिजे. तुमचं शरीर, मन आणि तुमची ऊर्जा या संतुलित पाहिजे. त्या संतुलित असण्याने फायदा असा आहे, तसं एखादी सायकल आहे, तिथं जर बॅलन्स केला तुम्ही, तिथं जर संतुलित केली दोन्ही चाकं, तर तुम्ही प्रवास कराल ना. नाहीतर तिथेच पडाल आहे, तिथे धडपडाल, बसाल पडाल, धसाल पडाल आणि लोकांना तमाशा साजरा कराल. असंतुलित माणसं जीवनामध्ये इतरांसाठी तमाशा निर्माण करतात. तुम्हाला असंतुलित करण्यासाठी परिस्थिती निर्माण होईल, लोक परिस्थिती निर्माण करतील, नवे नवे तुमचं संतुलन बिघडावं यासाठी अनेक लोक प्रयत्न करते. बघा, ज्यावेळेस स्पर्धा असते धावण्याची तेव्हा बऱ्याच वेळा काही लोकांचा प्रयत्न असा असतो की त्याच्यापेक्षा वेगाने धावण्यापेक्षा त्याच्या तंगडीमध्ये घालून त्याला पाडता कसं येईल खाली, ह्याचा जास्त प्रयत्न असतो मागं पाडण्याचा. त्याच्या गाडीच्या चाकाची खीळ कशी काढून ठेवता येईल याचा जास्त अभ्यास करा. आपला बैलगाडा पळवण्यापेक्षा त्याच्या बैलाला आपू कशी चालता येईल पळायच्या अगोदर, त्याचा बैल मध्ये जाऊन कसा झिंगला पाहिजे. सहज तात्पर्य असं आहे की संतुलन जे आहे हे बघा, तुम्ही एखादा दारू पिलेला माणूस आहे, त्याचं संतुलन नसतं, मग तो सगळ्या रस्त्याने फुगडी खेळत चाल. नाही फुगडी खेळता येतं, लेझिम खेळत चाल. मला वाटतं लेझिम खेळत त्याच्यातून निर्माण झाला असेल. करत ते चाली असतात. तुम्ही एखाद्या दरोड्याची चाल बघा, त्याची चाल तुरू नसते. म्हणजे जेव्हा तारुण्य असतं ना तेव्हाच चाल ही तुरू असते, आहे की नाही. आणि जबान पण चुरू असते. त्याचं संतुलन असतं, प्रचंड ताकद असते, ऊर्जा असते. पण त्या वयामध्ये जर संतुलन साधलं तर तुम्ही उत्कर्ष साधता. बघा, तरुणपणामध्ये खूप जोश असतो पण होश नसतो, आणि म्हातारपणामध्ये जोश गायब झालेला असतो, होश भरपूर असतो. अनुभव आला, पाठी बरा अनुभव तिच्याकडं, पण पाठी उचलायची ताकद नाही ना. म्हणून जोश आणि होश याचं संतुलन जो साधतो तो परिपक्व अवस्थेला जातो. त्याला कळतं कुठे कसं वागलं पाहिजे, कुठे खेळकर राहिलं पाहिजे, कुठे गंभीर बनलं पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगतात, तुम्हाला जर तुमचं कार्य, तुमच्या भावना, म्हणजे ते कार्य करण्याच्या पाठीमागे एक भावना असते प्रत्येकाची. मी नेहमी उदाहरण देतो, अतिरेकी पण बंदूक चालवतो, AK-47 आणि सैनिक पण चालवतो, पण त्याच्या क्रियेच्या पाठीमागची भावना दोघांची पण एकदम विरुद्ध आहे. एकाला दहशत तयार करायची, एकाला संरक्षण करायचं. शस्त्र एकच आहे, कृती पण एकच आहे, परिणाम पण एकच आहे. परिणाम काय? मृत्यू. परंतु सैनिक हा दुष्टाचा सहारा करतो आणि अतिरेकी हा निरपराध माणसाचा सहारा. हा फरक आहे. तुम्ही फुलांना पाहिलेही तुडवताय आणि काट्यांना जपून सांभाळताय. काट्यांना आर लावली पाहिजे आणि फुलं जपली पाहिजे. परिणाम म्हणजे कुठली क्रिया, त्याच्या मागची भावना आणि त्याच्यापासून साध्य होणारे परिणाम यांच्यामध्ये संतुलन जर साधायचं असेल, बरं का साधायचं तुम्ही संतुलन? आजकाल माणसांच्या बाबतीमध्ये सर्वात मोठं जर एक ज्याला आपण काय म्हणतो दुर्दैव असेल, सर्वात मोठी भयंकर गोष्ट जर कोणती घडत असेल ती ही आहे का जे करताय ती त्यांना कळतच नाही काय चाललंय. ते कधी कधी भांबवलेल्या अवस्थेमध्ये काही पण मग जी क्रिया आहे मी करताय, का करतोय, कुठली क्रिया, कुठलं काम आपण जे करतो ते का करतो, कोणाची भावना त्याच्या पाठीमागे पैसे कमवण्याची आहे, कोणाची भावना एकलव्यासारखी ज्ञान चोरण्याची आहे, त्याला पैसेच कमवायचे आहे. पण इथे त्याला पैसे कमवायचे नाही, इथे त्याला ज्ञान कमवायचं, चोरायचं आहे. कमवायचा हा जरा शब्द चुकीचा, मग ते ज्ञान चोरून त्याला त्याच्यावरती स्वतंत्रपणे काहीतरी करायचं, त्याची भावना वेगळी. मग त्याचं मन कधीच रमत नाही त्या कामामध्ये, तो कधी 100% त्याच्यामध्ये एकजीव होऊ शकत. आपण बघतो
की बऱ्याच वेळा मॅनेजर डॅमेजर बनतो. मार्केटमध्ये तुम्ही बघा बरे अनेक ठिकाणी फिटरने जर एखाद्या हाताखाली पोरगं ठेवलं ते पोरगं 2-4 वर्षांनी समोर दुकान टाकेल आणि ते बेट्याला कळत नाही बाप बाप होत आहे. हां, तो जर खरोखर त्याचा परमशिष्य असेल मग गुरुची विद्या गुरुवर सोडूच, ते मात्र शक्य आहे. आणि म्हणून आपण जीवनामध्ये कुठलीही क्रिया करत असताना त्या पाठीमागची जी भावना आहे ती भावना शुद्ध असणं फार गरजेचं आहे. त्याला शुद्ध भावना म्हणजे संतुलित भावना. तुमची क्रिया आणि तुमची भावना या संतुलित जर असल्या त्याचे परिणाम देखील आपोआप संतुलित होतात. तुम्ही बंदूक आणि निशाणा जर बरोबर साधला तो गोळी बरोबर तिकत जाते, परिणाम बरोबर साधते. म्हणून तुमच्या क्रिया आणि भावना याच्या पाठीमागे संतुलनाची फार गरज आहे. आणि आपल्याला परिणामांची जरी अपेक्षा नसेल तर जाणीव असावी, परिणामांची जाणीव असावी की आज शेतकरी रासायनिक पद्धतीने शेती करतो पण त्याचे परिणाम काय आहे की जो ग्राहक आहे जो त्याला पैसे देतो, जे स्वतःच्या कष्टाचे पैसे देतो, त्याला तुम्ही मारायला निघालेला आहे. तुम्ही जर तुमच्या पोशिंद्याला जर मारायला निघाले, जसं आपण म्हणतो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्याचा पोशिंदा ग्राहक आहे, हे ग्राहक विसरला, हा हे तो शेतकरी विसरला. मग त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या शेतमालाला काही इज्जतच नाही रे, भरपूर आहे इज्जत नाही आहे. आणि जेव्हा बाजारभाव फेलतात तेव्हा याच्या तो शेतमाल नसतो. मोठी गंमत आहे बघा. कृती काय करतो आपण त्याच्यामध्ये मग भावना काय. उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा गुंडाराज होता त्या काळामध्ये एक निडर असा पोलीस अधिकारी त्याने एका गुंडाविरुद्ध जो मंत्री आमदार यांच्या अतिशय जवळचा राईट हँड अशा प्रकारच्या गुंडाविरुद्ध त्यांनी कारवाई केली. आता गुंडाराजच होता तर कारवाई करत असताना त्याच्या बदल्या केल्या गेल्या, त्याला राजीनामा द्यायला भाग पाडलं गेलं, त्याला राहायला भाड्याला घर कुठे मिळेना, अतिशय भयंकर परिस्थिती. पण त्याने आपली जी कृती आहे आपला निर्धार आहे तो सोडला नाही. त्याच्यामागे त्याचा भाव जो होता की सरकार जे आहे ते गुंडांच्या हातामध्ये न, बरोबर नाही, सामान्य जनता ही अधिकाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित राहिली पाहिजे. म्हणून त्याने पोलीस अधिकाऱ्याने आपली जी काही कृती होती ती तशीच ठेवली. त्याने राजीनामा दिल्यानंतर जनजागृती लोकांमध्ये जागृती केली. त्याचा परिणाम म्हणजे असं झाला की नंतरच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल की सत्ता पालट झाली आणि जेव्हा योगींचं राज्य आलं तेव्हा त्या अधिकाऱ्याला परत घेण्यात आलं आणि त्याला त्याचा मान सन्मान परत मिळाला. त्याला जे चित्र त्याने बघितलं होतं अशा सुराज्याचं चित्र त्याला उभं करायला परत 99% अधिकाऱ्यांनी सरेंडर केलं असताना एक अधिकारी सत्याच्या मार्गाने चालत राहिला आणि त्याचा विजय झाला. अंधारामध्ये तुम्ही जेव्हा एखादा दिवा घेऊन चालता तेव्हा तुम्ही त्या अंधारापेक्षा त्या दिव्यावर जास्त विश्वास ठेवला पाहिजे. अंधार एवढा गडद आहे आणि एवढा अनंत आहे, तुमचा छोटासा टिमटिमचा दिवा सुद्धा त्या अंधाराला भेदू शकतो, एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे कारण तो प्रकाश आहे. आणि म्हणून तुमची जी कृती आहे ना तिच्या मागची जी भावना आहे ती शुद्ध असली पाहिजे, का नेहमी संतुलित असली पाहिजे. संतुलित आणि शुद्ध भावना म्हणजे काय? ज्या कृतीमधून सर्वांचं कल्याण साधलं जाईल अशी कृती म्हणजे काय? शुद्ध आहे. फक्त माझंच भलं झालं पाहिजे, फक्त माझंच भागलं पाहिजे, माझं म्हणजे मी, माझं माझे त्यांचं, अशी कृती कधी संतुलित असू शकत. जी गोष्ट तुम्हाला तोडते किंवा तुम्हाला मर्यादा घालते ती तुम्हाला वेगळं पाडते किंवा नवे नवे तुम्ही तिला वेगळं पाडता. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही म्हणता माझं तेव्हा तुझं पण निर्माण होतं. जेव्हा तुम्ही आपलं म्हणता तेव्हा आपलं म्हटल्यावर दुसरं काही शिल्लकच राहत नाही. एकदा एका मराठी माणसाला अमेरिकेमध्ये एक मराठी माणूस भेटला. त्याने विचारलं तुम्ही मराठी का? तो म्हणे नाही मी भारतीय. लक्षात घ्या, हेच आम्हाला कळत नाही. त्याच्या कृतीमागे मराठीचा अपमान करणे नाही आहे किंवा मराठी असणं त्याला स्वाभिमान नाही आहे असं नाही आहे. पण जेव्हा तो भारतीय म्हणतो तेव्हा अमेरिकेतल्या अगदी येड्याच्या गबाळाला पण कळेल भारतीय म्हणजे कुठला आहे. मी जर त्याला सांगितलं मराठी आहे, तू 10 विचारित बसेल मराठी. ज्याला भारतीय म्हणजे काय माहिती आहे त्याला मराठी सांगण्यात किती अर्थ आहे. म्हणजे तुमची जी भावना आहे ती भावना काय पाहिजे? विशाल पाहिजे. आणि म्हणून त्याचे परिणाम पण तसेच होतात. मग आज आपण सगळे जरी जीवनामध्ये होणारे जे परिणाम आहे ते भोगतो आहोत. तुम्ही म्हटले मगाशी की काय गरज आहे बा संतुलनाची? त्याचं गरज आहे. आज आम्ही आजारी पडलो. आजारी पडणं म्हणजे काय? शरीर आजारी पडणं किंवा मन आजारी पडणं
म्हणजे काय? असंतुलन आहे तुमच्या शरीरामध्ये. वात, पित्त आणि कफ याचं संतुलन जर नसेल तर हे त्रिदोष म्हणतात याला. हे 3 दोष आहेत, वात, पित्त, कफ. हे जर सारखे नाही राहिले तर तुमच्या शरीरामध्ये बिघाड तयार. आपल्या शरीराला हवेची पण गरज आहे. 5 प्रकारे हवा काम करते ना. प्राण, अपान, उदान. प्राण म्हणजे आपल्या श्वासामधून जो जातोय, बाहेर येतोय, आतमध्ये येतोय. आपण ठसका लागतो, खोकला येतो, हा एक वायू आहे. आपण जेव्हा प्रातर्विधी करतो, शरीरामधून कुठली घाण बाहेर टाकतो, तेव्हा आतमध्ये हवेचा दबाव देतो ना शरीरामध्ये, तो एक प्राण आहे. आणि आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जो घाम बाहेर पडतो, तो घाम बाहेर फेकण्यासाठी पण एक प्रेशर तयार होतं बरोबर. आपले जे रक्त वाहते ते त्याला पण एक प्रेशर पाहिजे. म्हणजे पूर्ण शरीरामध्ये पण एक प्राण काम करतो आणि तो हवेच्या वात रूपामध्ये. लोक म्हणतात तुला काय वात झाला? पित्त, तापट माणूस आहे की नाही, रागी, क्रोधी, चंचल. पित्त, वात असलेला माणूस चंचल असतो, पित्त असलेला माणूस गरम असतो बरोबर आहे. आणि कफ असलेला माणूस नरम असतो. कफ प्रकृतीचा माणूस जो आहे त्याला 4 शिव्या द्या, गपचीप ऐकून दे बरोबर आहे. एकदा असा कार्यक्रम करतो, परत त्याचं पण नाव नाही. गफ प्रकृती एकदम शांत प्रवृत्ती असते. हत्ती, आपल्याला बरं हत्तीच्या म्हणायची वेळ आणणार. त्यांच्यावर पटकन परिणाम होत नाही आणि झाला तर तो जात नाही. कफ प्रकृती. पित्त प्रकृती, एक गात, एक घाव, 2 तुकडी, लगेच विषय नाही, विषय खल्लास. पित्त प्रकृतीचा माणूस तो विषय कितीतरी दिवस तसाच ठेवतो, भिजत ठेवतो. आणि वात प्रकृतीचा माणूस ते गिळत असतो. ते विषयाचे 2 तुकडे होते, 4 तुकडे होते, चंचलपणाला खून मोकळा होता. म्हणजे हे जे 3 दोष आहे, हे 3 दोष सगळ्यांमध्ये एक प्रभावी न, तिघांचं संतुलन पाहिजे. वाताची पण गरज आहे, पित्ताची पण गरज आहे आणि कफाची पण गरज आहे. पण जिथं गरज आहे तिथं तो प्रभावी ठरला पाहिजे. जेव्हा संयमाची गरज आहे, कफ प्रवृत्ती चांगली. जेव्हा आता राग व्यक्त करायची गरज आहे, लढायची गरज आहे, तेव्हा पित्त प्रवृत्ती चांगली. जेव्हा चपाई दाखवायची गरज आहे तेव्हा वात प्रकृतीचा. आता जे दम काढायचे तिला जर चपाई दाखवली तर काय वेळ, पहिलेच मंगलाष्टक जावा, एक पाय घालून मोकळा. 4 राहू दे, होऊन लग्नाच्या दिवशी संध्याकाळी हनीमूनचे तिकीट बुक करून मोकळा. कोणती प्रकृती? वात प्रकृती. वायू भरल्यासारखा तो वागतो. म्हणजे हे जे संतुलन आहे शरीरामध्ये, ते शरीराच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून हे जे 3 दोष आहे आमच्यामध्ये का बरं तयार होता? बघा, वात प्रकृतीचा माणूस आहे ना, तू आला मी गेलो, तू आला मी गेलो, तू आला मी गेलो. समोरचा हात धुवून जेवायला बसेपर्यंत तो वदनी कवळ घेता म्हणेपर्यंत हा हात धुवून मोका. त्याची तर पित्त प्रकृतीवाची, आपलं वात प्रकृतीवाल्याची आणि कफ प्रकृतीवाल्याची जर गाठ झाली, दोघं संगत जेवायला बसू द्या, हा वात प्रकृतीवाला त्याला जेवण करून त्याला वाढायला परत घेऊन. म्हणजे संतुलन जर नसेल तुमच्याकडे, तुम्ही जीवनाचा आनंद नाही घेऊ शकत बरोबर आहे की नाही. संतुलन पाहिजे. 2 मित्र रस्त्याने गप्पा मारत चालले आणि एक वात प्रवृत्ती जास्त प्रभावी आणि पित्त प्रकृतीवाला असेल, दोघांमध्ये काय होणार? सारखं भांडण. कारण दोघांना घाईची सवय, पण एक तापट. हा घाईचाच आहे पण तापट. आणि म्हणून समीर दप्तरे काय, तुम्ही बघा, गप्पा मारताना 2 माणसं जर बरोबर चालले आणि दोघं नवरा बायकोमध्ये जर एक जर पित्तवाला आणि एक जर आपला एक वातावाला आणि एक जर कफावाला असला ना, ते नवरा पाकूड जायला तुम्ही हिमागत पाती. आणि त्या बायको जर वाक असेल, नवरा जर कफवाला असला तर मग विचारायचंच नाही. गाय पुढे नंदी बेल माग. खूप कार्यक्रमसी त्याच्यामध्ये. आणि म्हणून हे जे आपल्यामध्ये दोष दिलेले, हे दोष कशामुळे वाढतात? वात म्हणजे वायू संतुलित नसणं, पित्त म्हणजे जल आणि अग्नी संतुलित नसणं, आणि कफ म्हणजे पृथ्वी आणि जल हे संतुलित नसतं. माती आणि तुमचं पाणी हे जर बिघडलं तर कफ बिघड. जास्त मातीच्या सहवासामध्ये जी माणसं राहतात त्यांनी कफ प्रवृत्तीने जडलेली असतात. अग्नी म्हणजे जे उष्ण जे पदार्थ आहे, जास्त उष्ण पदार्थ, त्याच्या सहवासात जे राहतात ना, ते पित्त प्रकृतीची जास्त प्रभावी बनते. आणि जे वायूच्या जास्त संपर्कात राहतात ते वायू प्रकृतीचे बनतात. आणि म्हणून बघा, ज्यामुळे हवा म्हणजे पोटामध्ये गॅस तयार पर्यंत हरभरे, ते तुम्ही जर वाच प्रकृतीच्या माणसाला दिले, फटाकीच फटाकी. म्हणून आपण सर्वांनी काय लक्षात ठेवायचं की आयुष्यामध्ये आपण खाल्लं पण पाहिजे, लोकांना नाही कळालं पाहिजे मी काय
मग शरीराचे का आजले दाबून अर्धे वाटीमध्ये घेऊ तर यायचे, पण गॅसपर्यंत हवेला जागा न ठेवल्या नव्हती बाहेर पड असं आहे. आणि म्हणून आपण जीवनामध्ये ज्या कृती करतो त्या कृतींच्या पाठीमागे जी भावना आहे ती भावना तुमची शुद्ध असायला हवी, ती कल्याणकारी असायला हवी, आणि ती तुमच्यासाठी गरज आहे त्या गोष्टींसाठी असाल. तुम्हाला आवड आहे अशी नसाय. आपण काय करतो बऱ्याच वेळा आवड आहे म्हणून गोष्टी करतो. आवड आहे म्हणून करणं ठीक आहे, चांगलं आहे, बुद्धिमानी आहे, परंतु खरं शहाणपण कशामध्ये जे गरजेचं आहे ते करण्यामध्ये, आणि गरजेचं आहे ते जर केलं तर संतुलन आपोआप साधलं जातं. संतुलन साधण्याची अजून एक पद्धती काय, उपवास साधना करणे. उपवास करा. फक्त शरीरासाठी महत्त्वाचं नाही आहे ते, तुमचं मन स्थिर होण्यासाठी पण महत्त्वाचं आहे. जो उपवासी माणूस आहे ना त्याचं शरीर त्याच्या लवकर ताब्यामध्ये येतं. जे खाली राहतं ना त्याचं शरीर त्याचे अशी हाल करतं, इंद्रिय ऐकत नाही. ते म्हणतात तू माझी सेवा कर. कोण म्हणतात? इंद्रिय म्हणतात. इंद्रिय त्या माणसाच्या जीवनाचं शोषण करतात आणि त्याला सांगतात माझी सेवा कर. पडून राहा स्वस्त, मला पचू दे, थांब. ते तुम्ही पाहिलं असं तात्या विंचू कसा छातीवर बसायचा लक्ष्मीकांत बेर्डेच्या, असा गळा दाबायचा, ओम भगवती भागोदरी ओम फटस्वा, है ना असं काय. तसं ही चरबी, ही जे शरीर आहे ते तुमच्या जीवनाच्या छातालावर बसतं. काल झोप, काल काम नको आज, तर आजारी पडात जायचं नाही कामावर, गपचूप आजारी पडतो. मला हे कळत नाही. हे बघा, म्हणजे बऱ्याच वेळा हा अनुभव मी घेतलेला आहे. शरीर आपलं जेव्हा काहीतरी सांगतं तेव्हा त्याचं आपण नेहमी ऐकतो, पण मी ते असं बघतो कधी कधी कसं सगळं दुसरं कोणाला तरी सांगतं, एवढं बघतो ते स्पष्ट की शरीर कसं नाटक करतं आपलं, हे मन कसं खेळतं आपल्या तोंडून नाही त्या गोष्टी वधून घेत. नंतर आपल्याला पश्चात मला सांगा, तुम्हीच बोलले, तुमच्या स्वतःच्या तोंडाने बोलले हॅलो, आणि नंतर काय म्हणता, हाय चुकलंच नाही कुंभार, रागाच्या खरं बोललं. तुला असा कुठला बी भर कस काय येतो, बरोबर. तुझा भर दुसऱ्याला उभं राहतो ना, आहे की नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या भरीवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. हे भावनेच्या भरात गेलो मी, हा होत गेलो, तू वाया लावला काय, तुम्ही हे स्वतःला विचारलं पाहिजे. आपण रागाच्या भरात, भावनेच्या भरात आपण जसं बोलतो त्याचं कारण काय, कारण कृती आणि भावना याचं जर संतुलन असेल तुम्ही वाहून जायचं काही कारणच नाही आहे. एखादी बोट पाण्यामध्ये का बुडते, का बुडते, संतुलन बिघडल्यामुळे. तसं आमचं जीवन वासनेच्या डबक्यामध्ये बुडून जातं, आमचं जीवन कामनेच्या डबक्यात बुडून जातं, बरोबर आहे ना. आणि मग ते काय होतं, दुःखी होतं. आणि म्हणून सद्गुरूंना आम्हाला सांगावं लागलं की जर तुम्हाला कृती, कार्य, भावना आणि त्याचे परिणाम ह्याचे जर संतुलन साधायचं असेल तर तुम्हाला त्याची सुरुवात कशी करायची आहे, विचारांमध्ये संतुलन आणायचं. तुम्ही जेव्हा विचारांमध्ये संतुलन आणाल ना तेव्हा तुमच्या कृतीमध्ये, तुमच्या भावनेमध्ये आणि परिणामामध्ये आपोआप काही संतुलन येत. आज आमच्या परिणामांचं संतुलन नसल्यामुळे आम्ही डिस्टर्ब होतो. कृतीचा आणि भावनेचा आम्ही काही विचार करत नाही. जेव्हा परिणाम भोगायची वेळ येते आणि त्या परिणामांनी आम्ही डिस्टर्ब होतो तेव्हा आपल्याला कळतं की आपलं काहीतरी फारमुखी काय होते, चुकतायत. नाही तुम्हाला पश्चाताप करायची वेळ, माफी मागायची वेळ काय अगोदर बोलून जातो. आपण लोक म्हणतात बोलून विचारात पडू नये, विचार करून बोलावे. बोलायचं आधी मग विचार केला पाहिजे, अरे कसं काय बोललो मी असं. तर दमादमाने बोलत आहे ना, दम घ्यायचा, 100पर्यंत मोजत थांबून बोलत जा. म्हणजे आपण कृती करतो आणि त्यावेळेस आपली भावना पण भरकटलेली असते. नंतर जेव्हा आपण शुद्धीवर येतो परिणाम बघितल्यानंतर, पण तेव्हा कृती घडून गेलेली असते. रागाच्या भरात जी घटना घडते तिची शिक्षा आपल्याला जेव्हा भोगायची वेळ येते तेव्हा आपल्याला पश्चाताप होत आहे, मी का केले, काय करून बसलो, धुंदीत राहू. तुम्ही धुंदीत राहायचे जास्त होणार ना. आणि म्हणून पहिलं व्यसन जर घालायचे असेल ना ती विचारांना घाला. तुमच्या डोक्यात जे विचार येते ना त्या विचारांवरच नियंत्रण निर्माण करा आणि ती विचार संतुलित करा. कधीही दुसऱ्याबद्दल वाईट विचार मनात आणू नका, काही दुसऱ्याबरोबर तुलना करू नका, कधीही फक्त स्वतःपुरता विचार करू नका. आणि तुमच्या डोक्यामध्ये जर स्वतःपुरतेच विचार येत असेल तर विचारच करू नका. नाही हो सर ते येतातच आपोआप, मग लक्ष देऊ नका. लक्ष देऊ नका. किती वेळा कुत्र दारवाजेपाशी आलं तुम्ही भाकर तुकडात नाही टाकला, 1 दिवस येईल, 2 दिवस येईल, 4 दिवसांनी काय म्हणत, हे घर टाळून पुढे जायचं, हे घर नको. दुसऱ्या कुत्र्याला पण थांबून देणार नाही, त्याला बी येऊ द्या.
बरोबर आहे की नाही? तसं तुम्ही सहकार्य करू नका ना विचारांना, येऊ द्या आले तर. त्या विचारांबरोबर प्रवास करू नका, त्या विचारांबरोबर तादात्म्य करू नका. हे माझे असं म्हणू नका. हा विचार काय माझा आहे. म्हणून आपण सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की विचारांवर जर नियंत्रण आणलं तर तुमच्या कृतीवर नियंत्रण येतं. कारण कृतीचा जन्मच कशातून होतो? भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, 2ऱ्या अध्यायामध्ये 64वा श्लोक आहे, 63-64 असं काहीतरी आहे. एखादी वस्तू डोळे बघतात. समजा खायची वस्तू असेल, एखाद्या घालायची वस्तू असेल, किंवा एखादं मोटरसायकल असेल, कार असेल, एखादा बंगला असेल, एखादा पुरुष असेल, एखादी स्त्री असेल, बघितली, किंवा एखादी वस्तू बघितली, पदार्थ बघितला. बघितल्यानंतर पहिल्यांदा फक्त बघितलं डोळ्यांनी, नंतर ते बघितल्यानंतर त्याच्याविषयी चिंतन सुरू होतं. काय, असा बंगला जर आपला असता तर सायकलवर चालला, सायकलची चेन 4 वेळा पडती रस्त्याने, कारण तिला ऑइलच नाही टाकायला. हा 2 कोटीच्या बंगल्याकडे बघतो ना, आपला बंगला जर असा असता तर. चिंतन सुरू झालं. चिंतन सुरू झाल्यानंतर मग ह्याच्याविषयी आसक्ती तयार होते. नुसतं डोळ्यांचा विषय नाही, कानाने ऐकलं, हाताने स्पर्श करून पाहिलं, वेलवेटचं कापड तरी बरीच खातात, गुलाबाच्या पाकळ्यांसारखा स्पर्श असतो. जरबेऱ्याचं फूल पाहिलं का तुम्ही? तर जरबेऱ्याची पाकळ्या त्याच्या गालावर फिरून पाहिलं, त्या जर गालावरून फिरवल्या तर मखमली स्पर्श जात. आणि तसा स्पर्श जरी एखाद्या व्यक्तीचा असेल तर झालं पमतच. त्याला लक्षात सांगण्याचं तात्पर्य काय की हे पंच जे इंद्रिय आहे, हे 5 इंद्रियच्या माध्यमातून जिथे तुमचा स्पर्श होतो, की तुमचा संपर्क येतो, त्याच्या सहवासामुळे त्याचं चिंतन सुरू होतं. आणि चिंतन सुरू झाल्यामुळे त्याची आसक्ती निर्माण होते. आणि मग ते हवंय अशी इच्छा, कामना निर्माण, ते काही पण असो. मग ते मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू होतात. मग ते चांगले मार्ग असू नये तर मला ते पाहिजे. मग भ्रष्टाचार असेल, अनैतिकता असेल, हिंसा असेल, हे सगळं अनिती असेल, ते यातून निर्माण. कशातून? महत्वाकांक्षेतून. त्याला गोंडस असं आधुनिक नाव लिहिलंय, महत्वाकांक्षा, ॲम्बिशन. इंग्लिशमध्ये फार भारी वाटतं ते, मराठीमध्ये थोडंसं गोंगळ वाटतं, पण इंग्लिशमध्ये ॲम्बिशन. ही इज सो मच ॲम्बिशियस. फार महत्वाकांक्षी मुलगा आहे, फार ॲम्बिशियस मुलगी, अमेरिकेपर्यंत पोचली. इकडे आई बापा फिरे तरी वळून नाही पाहिजे. ॲम्बिशनला काडी लावायची आहे. म्हणजे महत्वाकांक्षा तुमची जी निर्माण होते ती तुम्हाला प्रवृत्तींना काय करते? पंख देते, वेगवेगळ्या प्रवृत्तींना. आणि मग ती व्यक्ती ते मिळवण्यासाठी बेभान होऊन जाते. आणि त्या बेभान अवस्थेमध्ये जर कुणी अडवलं तर क्रोध निर्माण होतो. बघा, क्रोध, मला हे हवं आहे. तो प्राणी बघा, एखाद्या प्राण्याला जे हवं आहे त्याच्या आड जर तुम्ही आले ना, संपून टाकतो तुम्हाला. मग अशा वेळेस मनुष्य सत्सविवेकबुद्धी नष्ट होते आणि तो काय बनतो? पशु बनतो. मग एखाद्या वासनेच्या पोटी धावणाऱ्या कुठल्याही माणसाला तुम्ही जर अडवलं, त्याच्या महत्वाकांक्षेच्या आड जर तुम्ही आलात, त्याच्या चिंतनाच्या आड जर तुम्ही आलात, तर त्या ठिकाणी क्रोध निर्माण होतो. ना असा क्रोध सर्वनाश करून आणतो, तिथे पतन होतं. लक्षात सुरुवात कुठून झाली? विचार, चिंतन. इंद्रिय पाहणार आहे, पण तुम्ही जर तुमचं चिंतन जर थांबवलं जागेवर, तर तुम्ही पाहिला बदला आणि म्हटले नाही, या माणसाने तेवढे कष्ट केलेले असणार आहे, कुणीतरी त्यांच्या खानदानामध्ये स्वतःला गाळून घेतलेला असणार आहे, त्याच्याशिवाय एवढी मेहनत केल्याशिवाय आणि एवढे पुरुषार्थ गाजवल्याशिवाय एवढा बंगला उभा राहणं शक्य नाही. हे जर तुम्ही संतुलित विचार केला तर तुम्ही त्या प्रयत्नांच्या मार्गाला टाका, तुम्ही त्या साधनेसाठी पुढे जा, तुम्ही स्वतःला त्या तपामध्ये झोकून द्या. शॉर्टकट बघणार. मग तुम्हाला जे कोणी आवडलं असेल, वस्तू असेल, व्यक्ती असेल, त्याला प्राप्त करण्यासाठी तुम्ही नीतीच्या मार्गाने जा, सत्याच्या मार्गाने जा. बरोबर आहे की नाही? बघा, तुम्हाला लग्न करायचं आहे, पळून जाऊन पण होऊ शकतं आणि घरच्यांची संमतीने पण होऊ शकतं. संमती मिळवण्यासाठी तुम्हाला प्रचंड संघर्षातून पण जावं लागू शकतं, अगदी जीव घेण्या संघर्षातून पण जावं लागू शकतं. तुमच्यावर जीव येणं, हल्ला पण होऊ शकतो, तेवढा विरोध बी होऊ शकतो. पण त्या विरोधाची तयारी जर तुम्ही ठेवली तर कधी कधी सहज त्या गोष्टी साध्य होतात. पण तुमचा संकल्प पाहिजे सत्याच्या मार्गाने. तुम्ही जर गेला तर आनंद असतो, संघर्षानंतर आनंदच असतो. म्हणून संतुलित पाहिजे विचार तुमची.
मला जर आनंद पाहिजे तो सगळ्यांना वाटून देता आला पाहिजे. मला जे सुख मिळणार आहे ते सगळ्यांना मिळून देता आलं पाहिजे. पण मी सुखी आहे आणि बाकी दुःखी आहे नाही चालणार, ते हे अशुद्ध आहे. आणि म्हणून सद्गुरूंनी सांगितलं की तुमच्या जीवनामध्ये जे कार्य तुम्ही करता, छोटं मोठं जे काही करता, आज अगदी तुम्ही श्वास घेता, काही माणसं बळजबरीने श्वास घेतात, बळजबरी काय खरे मी 2 वेळ जेवण करतो, जेवायला बस शेजारी त्याला खाऊ देत नाही, त्याच्या ताटात ती भाकर काढून देत. काय खरे आहे जीवनाचं? वैताग आला आहे. उगाच मरण येत नाही म्हणून जिवंत आहे आणि 4-4 वेळेस हात घेतो. रस्ते पावसामध्ये भिजत चालला तर दुसऱ्याची छत्री ओढून घेऊ. तुझं काय चालायला अर्थ आहे? लई मरायचं तर मरण, मग दुसऱ्याचं मरण घेणं सुद्धा वाटतं. मित्रांनो सामील करतो, कृती वेगळी भावना वेगळी आहे की नाही. असं लोकांचं बाहेर समोर चेहरे वेगळे आहे आणि आतमध्ये माणूस वेगळा आहे, असं आहे की नाही. म्हणजे कृती वेगळी आहे आणि भावना वेगळी. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता, ह्याच्यामध्ये संतुलन जर साधायचं असेल तुम्ही सुरुवात विचारांपासून करा. तुमचे विचार शुद्ध झाले एकदा की तुमचे, आज आपण वेलनेसमधून काय करतो, आपले विचार काय करतो, शुद्ध करतो. आणि हे विचार जर शुद्ध झाले तर तुमची कृतीसुद्धा काय होणार आहे, शुद्ध होणार आहे. आणि ती शुद्धता तुमची विचारांपासून सुरू होते. तुम्ही डायरेक्ट तुमची कृती कधीच शुद्ध करू शकत नाही. लोक कर्मकांड करता, कर्मकांडाच्या द्वारे तुमचं जीवन शुद्ध नाही होऊ शकत. तुम्ही पूजा अर्चा, लोकांना असं वाटतं सत्यनारायण पूजा घातली का अख्खं जीवन सत्य होतं. ते सत्यनारायण पूजेला आलेला जो ब्राह्मण असतो ना, त्याला 1100 कबूल करताना 1000 हातावटी घातला सत्यनारायण. ब्राह्मणापासूनच सुरुवात असं तेव्हा ते बिचारा आपलं सगळं सामान गोळा करीत आणि ते म्हणतं 100 रुपये तोटा हालायचा, काय उपयोग झाला सत्यनारायणाचा? तुम्ही सत्य घेतलं काढून आणि नारायण एवढा शिल्लक कळतं का तुम्हाला? आणि म्हणून संतुलन नाही आहे आमच्या जीवनामध्ये. आमच्या जीवनामध्ये ढोंगीपणा, पाखंड खूप भरलेले. आणि म्हणून सद्गुरूंना सांगावं लागलं की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही विचारांची शुद्धता निर्माण करा. आत आणि बाहेर तुम्ही एकदम पारदर्शी राहा. लोक हल्ली एवढी चतुर झालेले, चेहऱ्यावर आनंद दाखवतात, मग आतमध्ये भयंकर चीड राहते. आणि म्हणून आपण मगरमच्छ के आंसू रोने वाले की कमी नाही आहे. आपल्या समोर येऊन असे रडणार, असे डोळ्यातून अश्रू काढणार, आपल्याविषयी असे भावना व्यक्त करणार आणि पाठीमागे गेल्यावर आपल्या विरुद्ध कारस्थान कर. याला म्हणतात मगरमच्छ के आंसू. मुंह में राम आणि बगल में छुरी. मुंह में राम, जय श्रीराम. असं सगळं आहे. तर मित्रांनो, जीवनामध्ये विचारांची शुद्धता ठेवा, ट्रान्सफर राहा, पारदर्शी जीवन जगा, तुमच्या कृती तुमच्या भावना नेहमी शुद्ध ठेवा, सर्वांप्रती समान ठेवा, समानता ठेवा, भेदभाव करू नका, तुलना करू नका, मी आणि माझं म्हणू नका, सर्वांभूती एकच परमेश्वर बघा. असं जीवन तुम्ही जगलात तर तुमच्या जीवनाचे जे परिणाम आहे ते संतुलितच झालेले असतील, आलं लक्षामध्ये. आणि म्हणून तुम्हाला प्रत्येक घटनेमध्ये परमेश्वराची इच्छा दिसेल. जर तुम्ही अशा प्रकारचं जीवन जगलात तर त्यासाठी तुम्हाला तुमचे विचार जे आहेत ते संतुलित करणं गरजेचं आहे आणि ती त्या चांगल्या परिणामांकडे जाण्याची पहिली पायरी.